आहेत कर्नाटक राज्यातील सोनू शिवाजी माने हे शेतकरी। त्यांनी त्यांच्या माळाच्या जमिनीवर डाळिंबीची बाग फुलवली आहे। सध्या मार्च महिना सुरू आहे, रोज कडाक्याचं ऊन पडतंय। मात्र अशा परिस्थितीतही सोनू शिवाजी माने यांच्या डाळिंबीला फुलांची संख्या चांगली असल्याचं दिसून येतंय। नमस्कार, मी अजय आदाटे, आपल्या सर्वांचं ॲग्रिकॉसमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण कर्नाटकमधील एक छोट्याशा गावामध्ये आपले शेतकरी सोनू शिवाजी माने यांच्या शेतामध्ये आज आपण उभे आहोत। हा जो आपल्याला समोरचा प्लॉट दिसतोय, हा प्लॉट आपल्याला डाळिंबाचा आहे आणि हा सरासरी आपलं दुसरं पीक आहे। आणि ह्या पिकामध्ये आज जी परिस्थिती दिसते ही एकदम कडक उन्हाची, म्हणजे आज जर बघितलं तर आज 7 मार्च असे दिवस आहे आणि ह्या 7 मार्चच्या दिवशी एकदम कडक ऊन आपल्याला पडलेलं इथं दिसतंय। आणि तरी सुद्धा माळाची खूप जास्तीची जमीन असताना सुद्धा आज एक चांगल्या प्रकारे हिच्यावर फुलांची संख्या आपल्याला दिसत आहे। आणि तीच फुलं लवकरात लवकर कशा पद्धतीने सेटिंग होतील आणि त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे हे आज आपल्या व्हिडिओमधनं बघणार आहोत। डाळिंब एवढी चांगली येण्यासाठी महत्त्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे छाटणीचे नियोजन। सिकंदर कांबळे यांनी या डाळिंबीची छाटणी कशा पद्धतीने केली आहे हे त्यांच्याकडूनच ऐका। सर, ह्या झाडाची छाटणी करत असताना पहिल्यांदा त्यांनी आपल्या प्लॉट यायच्या अगोदर त्यांनी प्लॉट धरला होता, परंतु त्यांना समाधानकारक असं काय फळ लागलेलं नव्हतं। नंतर सोनू शिवाजी माने आणि माझं कॉन्टॅक्ट झालं की बाबा अशी अशी छाटणी करायची आहे। मी त्यांना नियोजन दिलं। सुरुवातीला आपण छाटणी करत असताना बुडापासनं ते फक्त रेस्ट पेडचं काम करून घेतलं। रेस्ट पेडचं काम करणे म्हणजे काय, तर अनावश्यकची वॉटरशूट जी बुडातलं असतात ते वॉटरशूट काढून आतमधनं झाड पूर्ण मोकळं खुलं करून ज्या काडीपर्यंत सूर्यप्रकाश भेटल असं झाड करून मोकळं करून दिलं। त्यानंतर 3 महिने झाडाला रेस्ट सोडून डोस वगैरे नेहमीप्रमाणे चालू ठेवलेत आणि नंतर बहार छाटणी केली। फक्त स्टॉपिंग मारून झाडाला आकार देण्यात आला। आणि छाटणीचं महत्त्व म्हणजे काय, छाटणाराला फळाची काडी महत्त्वाची कळली पाहिजे। फळाची काडी म्हणजे काय, समजा छाटणाराने एक जरी काडी आतमधून काढली, समजा आता ही काडी आहे, ही काडी काढली तर साधारण 4 फळ निघून जातात। 4 फळ म्हणजे अर्धा किलोचा माल निघून जातो। विशेष म्हणजे छाटणाराला छाटणी कशी आहे ही कळलं पाहिजे आणि त्यातून शेतकरी सुद्धा हुशार होतो। शेतकऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे छाटणी करणारा सुद्धा काय करतोय आणि काय नाही। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ही काडी जर तुम्ही छाटणीमध्ये घालवली असती तर ह्याला हिथं जी लागलेलं फळ आहे ही फळ काही शेतकऱ्याला लाभलं नसतं। म्हणजे छाटणीदार जसा शेतकरी आहे, शेतकरी किती जरी हुशार असला तरी सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यावरच जास्तीत जास्त अवलंबून आहेत असं मला तरी वाटतंय। हा, बरोबर आहे सर। या डाळिंबीचं सगळं नियोजन ॲग्रिकॉस पॅटर्न नुसार केलंय। लागवडीपासून आतापर्यंत या डाळिंबीचं नियोजन कसं केलं, कोणत्या प्रोडक्टचा या शेतकऱ्याला फायदा झाला हे सांगतायत स्वतः शेतकरी सोनू शिवाजी माने। माने साहेब, आज तुमच्या रानामध्ये या प्रकारची परिस्थिती दिसते। आज 7 मार्च हा दिवस आहे आणि ह्या दिवसाला ऊन खूप कडक आहे असं म्हटलं जातंय। म्हणजे एवढं ऊन माझ्या आयुष्यात तर मी पहिल्यांदाच बघतोय काय। आणि त्याच्यात ही सगळं माळाचं रान आहे, वारा आहे काय, उन्हाच्या झाडा सुद्धा आता लागतायत काय। आणि ह्या परिस्थितीत सुद्धा आज तुम्हाला ही परिस्थिती कशा पद्धतीने दिसते आणि तुम्हाला जी नवीन ह्या वर्षीचं नियोजन मिळालं आणि गेल्या वर्षी तुमचा हे जर दुसरं पीक असेल तर गेल्या वर्षी तुमच्या कशा पद्धतीने तुम्हाला अडचणी आल्या आणि ह्या अडचणी आता दिसतायत का व्यवस्थित, तर ह्या मला तुम्ही सांगा। हे साहेब, म्हणजे आम्ही 20 वर्ष झालं द्राक्षी उत्पन्न काढत होतो। बरोबर। पहिले पूर्वीच्या द्राक्ष डाळिंबी होत्या वडिलाच्या, आम्ही लहान असताना ती काढून सोडल्या रोगामुळे असं तसं काढणार काढल्यामुळे पहिलं पीक गेल्या वेळी आम्ही धरलं ते आम्हाला सेटिंगचं काय ते नेमकं काय म्हणायचं आम्हाला लागलं नाही त्यात। म्हणजे सेटिंगचा मेळ लागला नाही। ते आपलं काय असेल ते सेटिंगच्या वेळी पाऊस वारं ह्याच्यामुळे ते पावसानं गळून गेल्यामुळे असंच एका मित्रांनी सांगितलं आपलं छाटणीच्या कांबळे साहेबाला भेट घालून दिली। मग कांबळे साहेबाला बोललो, मग आम्ही असं मनावी माहिती झाली 3 महिना आधी छाटणी आधी आपण काम करायचं आता। बरोबर। 3 महिना आधी असं जागा ह्याला कांबळे साहेबाला माल गेला की पहिल्या पीडचा माल कट झाला की ह्याला फोन केला, त्यांच्याकडून छाटणी करून घेतली रेस्ट पीडची, झाडं मोकळी करून घेतली, झाडी मोकळी करून घेतली, अगदी त्यांनी व्यवस्थित छाटणी बी करून दिली। त्याच्यामुळे मग मी 3 महिने त्याच्यावर काम करत राहिलो।
डोस असेल, खाणे औषध असेल, काय पाणी असेल त्यांना बोलून मग त्यांनी म्हणलं आणि आपण छाटणी जी येत्रेल जी मारायची आहे त्याच्यामुळं आणि एकदा छाटणी घ्यायला लागेल म्हणताना त्यांना आणि फोन केला. बरोबर. मग त्यांनी येऊन सगळं आणि पद्धतशीर छाटणी आणून दिली. त्याच्यामुळे हे एवढं सगळं आज आताच ते त्यांनी सांगितलं की ह्या ज्या काड्या आहेत ह्या काड्या ठेवायच्या असतात. हे तुम्हाला माहित होतं का ह्या काड्या ठेवायच्या असतात? हे माहित आहे तेवढं काय फार नव्हतं आम्हाला, पण बुड सोडवा म्हणलं मी. बुड सोडताना अजून वर चढून वर हाना म्हणलं त्यांना, उचलून घ्या म्हणजे बुडा मोकळं करायचं म्हणलं. त्यांनी म्हणलं औंदा झाड बारीक आहे, औंदा जरा बुड सोडवाय ना ग लय उच घ्यायचं हाईट, तेवढंच फूट अर्धा फूट हाईट घेऊया ती म्हणजे आत हाईट नाही ही फळाच्या काढी द्या. बरोबर. आता हो का त्यांनी म्हणल्यासारखं हो ही आपण यांना छाटायला लावली असती तर हो हे फळ म्हणजे दुसऱ्यांनी छाटलं असतं तर ती छाटून गेलं असतं. हो का काही फुलं लागली नसती तुम्हाला. आता हे बघा प्रत्येकात फुलं आहेत. बरोबर. असं त्यांच्या मार्गदर्शनासाठी व्यवस्थित झाले सगळं. बरोबर. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे की शेतकरी बंधूंनो, आज खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळा वाढत आहे आणि ह्याच्यावरचे तगारे सुद्धा आपल्याला जास्त पद्धतीने दिसत आहेत. आणि आताच आपण बघितलं की माने साहेबांनी कशा पद्धतीने खालचे तगारे पूर्णपणे काढलेले आहेत. ह्याच्यामधून सुद्धा एक तुम्हाला छोटीशी गोष्ट आज मी सांगू इच्छितो आणि ह्या व्हिडिओमधनं ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर लहान जी तुमची पाकळी आहे, आपले लहान जी फूट आहे, तर लहान फूट काढण्याच्या भानगडीमध्ये अजिबात पहिल्यांदा पडायचं नाही. तुमची फूट एक वितीच्या वर जेव्हा होते तेव्हाच तुम्हाला कळतंय की त्या फुटीमधनं कळी येणार आहे का ती फूट तुमची बिना कळीची आहे. तर ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी, माने साहेबांनी स्वतः लक्षात ठेवावी. आमचे छाटणीदार कांबळे साहेब पण आहेत, त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि शेतकऱ्यांना ही गोष्ट सांगावी. तर शेतकरी मित्रांनो, आताच आपण बघतोय की ही जी वॉटरशूट आपल्याला दिसते ही वॉटरशूट एवढ्या मापाची झाली जेव्हा एक वितीची आपल्याला होते तेव्हाच ही वॉटरशूट आपल्याला काढायची. ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. खालचं जे बूड आहे, आता माने साहेबांनी ज्या पद्धतीनं बूड सोडवलं, ही बूड लवकरात लवकर काढणं खूप महत्त्वाचं आहे. पण ही वॉटरशूट एवढी जेव्हा होते तेव्हाच काढली पाहिजे, कारण ही जर वॉटरशूट तुम्ही जर अगोदर काढली तर ह्या वॉटरशूटवर इथं तुम्हाला कळी दिसते आणि इकडच्या वॉटरशूटवर सुद्धा तुम्हाला कळी दिसते, इकडच्या वॉटरशूटवर तुम्हाला कळी दिसते. म्हणजे ह्या ज्या वॉटरशूट आहेत या एवढ्या वॉटरशूट असताना ती कळी फेकणार आहे का बिना कळीची आहे ही काय आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी वॉटरशूटच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच जेव्हा आपली छाटणी होते, छाटणी झाल्यानंतर तुम्ही जे सगळ्यात महत्त्वाचं काम केलंय की आपल्याला खाली बुडाला आपण बोर्डो पेस्ट करून घेतलेली आहे आणि बोर्डो पेस्ट केल्यानंतर आपण त्याला खोडकिडा लागू नये म्हणून स्लेअर प्रो आणि क्लोरो ही आपण ड्रीप वॉटर सोडून दिलेलं आहे. म्हणजे थायमिथॉक्झम 35% एकरी 1 लिटर प्रमाणे, म्हणजे आपली जर ते 1200-1300 झाडं असतील तर सरासरी आपण 2 लिटर सोडलेलं आहे आणि 1 लिटर 50%तलं क्लोरो. अशा पद्धतीने ह्याला सोडल्यानंतर इथं आसपास तुम्हाला कुठेही खोडकिडा किंवा कुठल्याही गोष्टी दिसत नाहीत. आणि जेव्हा आपण वॉटरशूट काढतोय तेव्हा त्याला गल करून घेणं सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. गल करून घेतल्यानंतर आपल्याला सेटिंग झाल्यानंतर कंपल्सरी 1 महिन्याला आपल्याला तिथं ड्रेंचिंग करायचं आहे. आणि हे जर ड्रिंचिंग केलं तर आपल्या प्लॉटला खोडकिड्याचं अजिबात कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही. तर ते ड्रिंचिंग आहे हँगर 9 आणि झोमॅटो नावाचं ड्रिंचिंग आहे. तर ते बुडाला आपल्याला दर महिन्याला एकदा अमावस्येच्या दिवशी करायचं आहे. ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. आणि आज हा जो आपल्याला प्लॉट दिसतोय हा प्लॉट एकदम सुंदररित्या ॲग्रिकॉसच्या पॅटर्ननुसार एक चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या प्लॉटवर व्हिजिट देऊन हा प्लॉट कशा पद्धतीनं आहे हे बघून सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा ॲग्रिकॉसचं तंत्रज्ञान हे नवीन पद्धतीनं वापरावं अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद.